रवा फिश फ्रायच्या रेसिपी आपण खूपदा बघितल्यात, पण नुसता मसाला फिश फ्राय आपण पहिल्यांदाच करते. आता यामध्ये तुम्हाला सांगते, मसाल्याचा फिश फ्रायचं काय होतं ना, त्याचं जे आवरण आहे मसाला, तो सगळा तेलामध्ये विरून जातो. मासा उघडा पडतो आणि मसाला त्या तेलामध्ये जळून जातो. यासाठी आहे ना मस्त टीप आहे. ती टीप काय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळेल. मासा तळताना बरं ढीगभर मसाले जमा करायची गरज नाही, कारण आपलं मधुराज रेसिपीचं प्रेमिक्स वापरलं तुम्ही मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. चला थेट रेसिपी सुरू करूयात. आता तुम्हाला सांगते, हा फिश फ्राय करण्यासाठी एकतर आता ताजे ताजे नदीतले मासे मिळतात. फिश विकत घेताना ते दादा सगळं व्यवस्थित खवले काढून त्याला तुम्हाला हवे तसे कट पीस करूनही देतात. घरी आणलं की मात्र स्वच्छ धुवायचं. आता हे बास्केट मल्टीपर्पज बास्केट आपलंच आहे, मधुराज रेसिपी club.com वर खरेदी करू शकता. आणि स्वच्छ धुवून झालं की निथळायला अर्थातच ठेवायचं. आता आपलं फिश फ्रायचं प्रीमिक्स आहे. या कोकणी फिश फ्राय प्रीमिक्स आहे ना, यामध्ये रवा नाही लावला तरी चालतं, तो मसाला तेलामध्ये सुटत नाही. कसं दाखवते. आणि हे प्रीमिक्स आहे, मसाला नाही आहे. मसाला पूर्ण व्हेज आहे, त्यामुळे तुम्ही फिश नॉनव्हेजसाठी वापरू शकता. पण कापं करता की नाही, सुरणाची कापं करता, निरफणसाची कापं करता, केळीची कापं करता, त्यामध्ये देखील वापरू शकता. आता हे बघा, हे असं पाकिट येतं आपलं. हा मसाला आहे ना, तुम्ही मधुराज रेसिपी club.com ला खरेदी करू शकता. प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे. त्याच्यामध्ये शिपिंग चार्जेस, बाकी टॅक्सेस, प्लॅटफॉर्म फीज. यामध्ये हे असं आणखी एक पाऊच येतं. आता हे देखील कट करूया. हे प्रीमिक्स आता एक डिशमध्ये काढूयात. अर्धा किलो मासा असेल तर हे पूर्ण प्रीमिक्स वापरायचं. आता हे प्रीमिक्समध्ये बरोबर पाव कप पाणी लागतं. पाव कप पाणी पुरेसं होतं. मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट देखील आपलं आहे, अगदी अचूक आणि प्रमाणबद्ध. पाव कप म्हणजे 4 चमचे पाणी. अगदी डोळे झाकून सगळं पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही. कमाला प्रीमिक्स आहे हे. पाकिट खोलल्याच इतका कमाला सुवास दरवळतो. सगळं पाणी घातलं बघा मी. रंग बघा काय सुरेख आलाय. वाह, काय कमाला दिसतंय की नाही हे. बघा रंग काय सुरेख आलाय. आणि तुम्हाला सांगते, प्रमाणही अगदी अचूक आहे. आणि अर्धा किलो मच्छी किंवा मासे तुम्ही यामध्ये परफेक्ट करू शकता. आता हे स्वच्छ केलेलं फिश या मसाल्यामध्ये घालायचे. आणि हे बघा छान असा दोनही बाजूने मसाला लावून घ्यायचा. वा वा वा. पूर्ण मसाला असा छान सगळ्या बाजूने लावून घेऊयात. बरोबर अर्धा किलो वजनाला हा मासा आहे. चला, इथे मासा व्यवस्थित कोट करून झालाय. आता ज्याप्रमाणे आपण रवा फिश फ्राय करतो ना, रवा फिश फ्रायला तेल कडकडीत गरम करून घेतो, त्याच प्रकारे हा फिश फ्राय करताना पण तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. हा व्यवस्थित असा मसाला लावलेला फिश तेलामध्ये सोडायचा. आणखी एक पीस सोडते, एका वेळेस 2 फिश फ्राय होते. आता ज्याप्रमाणे आपण रवा फिश फ्राय पण मिसळत नाही तेलात लगोलग, हा म्हणजे कच्चा मसाल्याचा पण फिश फ्राय आहे. नुसतं मसाल्याचं कोटिंग हा देखील काहीही करायचं नाही. व्यवस्थित तो खालच्या बाजूने त्याला कोटिंग छानपैकी येऊ देत आणि मगच हे उलटवायचं. खालच्या बाजूने एक 2 ते 3 मिनिट व्यवस्थित फ्राय झाला फिश. आता याचा मसाला सुटू नये म्हणून अलवार असं उलटणं घ्यायचं आणि हा उलटवायचा. आहा, बघा अजिबात मसाला सुटलेला नाही. सेम हा. वा, काय सुंदर कोटिंग आलंय बघा मसाल्याचं.
आणि मसाला अजिबात तेलामध्ये पसरलेला नाही. ये आता दुसऱ्या बाजूने देखील खमंग तो भाजून घ्यायचा किंवा तळून घ्यायचा. खालच्या बाजूने पण मस्त मासा हा तळला गेला. पुन्हा असं उलटणं घालायचं. तेल थोडंसं निथळून घेऊयात आणि हा मासा सर्विंग डिशवर. वा, हा पण काढूयात. बहारदार फिश फ्राय बहारदार दिसतोय बघा. रवा कोटिंग नसलं म्हणजे फिश फ्राय होत नाही असं सगळ्यांना वाटत असेल. अजिबात नाही. बघा, मसाल्याचं कोटिंग केलंय आणि अतिशय ते कोटिंग बघा मस्त हलकंसं आहे ना, खुसखुशीत होतं. हे बघा, सुटत नाही, हलकासा क्रिस्प पण त्याला येतो आणि बहारदार लागतं. बरं, हे प्रीमिक्स आहे. कुठे ऑर्डर करू शकता? madhurasrecipe.club.com वरून. तर नक्की ट्राय करा. ताजे ताजे आता नदीतले मासे येतात. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.